बघा प्रश्न बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि पेपरमध्ये 100% असे प्रश्न विद्यार्थ्यांना मार्क घालवण्यासाठी राहतात. कारण की असे प्रश्न खूप विद्यार्थी सोडून देतात. सॉल्व करण्याला कठीण असते, कारण की याला फॉर्म्युला पाठांतर पाहिजे. तर बघा काय म्हटलं, 2 मीटर उंची व 1.4 मीटर तळाचा व्यास असलेल्या एका धातूचा बंदिस्त दंडगोल बनवण्यास एकूण धातूचा पत्रा किती लागेल. तर बघा फॉर्म्युला कोणता वापरायचा, तर वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळाचा हा फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला काय आहे, तर टॉईस पाय आर प्लस टॉईस आर स्क्वेअर. याच्यातून काय करू आपण, 2 पाय आर इथे कॉमन दिसतं, ते काढून टाकू बाहेर. आणि आता आपलं फायनल सूत्र काय आलं, हे आलं. ठीक आहे. तर आता यालाच आपण सॉल्व करू. तर बघा उंची किती दिलेली आहे आपल्याला, म्हणजे हा एच किती दिलेला आहे, तर तो दिलेला आहे आपल्याला, एच दिलेला आहे आपल्याला 2 मीटर दिलेला आहे. ठीक आहे. प्लस आर किती दिलेला आहे, तळाचा व्यास व्यास दिला आहे आपल्याला. त्रिज्या ही आरमध्ये असते, म्हणजे 1.4च्या अर्ध करूया आपण, म्हणजे 1.4चा अर्ध 0.7. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे टॉईस पाय, जसं तसं पायची किंमत काय घेतली आपण, 22/7 आणि आर आपल्याला दिला आहे 0.7. याला सॉल्व करूया आपण. त्याला सॉल्व कसं करायचं बघा, सॉल्व करण्यासाठी मी सोपी ट्रिक बघा. इथे 7ने याला डिवाईड केलं, मी तुम्हाला कलर पेन चेंज करून दाखवतो म्हणजे समजेल तुम्हाला. बघा, याला 7ने या 0.7ला डिवाईड केलं तर 0.1 येईल इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 22 गुणिला 4 केलं, 2 केलं तर 44 येईल इथे, आणि गुणिला 0.1 केलं तर 4.4 आलं इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा, इथे काय दिलेलं आपल्याला, 2 + 0.7 म्हणजे 2.7 येईल. याची जर बेरीज केली आपण तर याचा करून टाकू आपण गुणाकार. 7 चोक 28, हातचे आले 2. त्यानंतर बघा 7 चोक 28 आणि 2 किती झाले 30. परत 0 दिला, 4 दुने 8 आणि 4 दुने 8 म्हणजे 88 आले इथे. ठीक आहे. आता याची बेरीज करून घ्या. 8 8 आणि 8 न 3 11, हा एक आणि हा एक, 2 घराच्या नंतर पॉईंट, म्हणजे 11.88 आपलं उत्तर आलं. म्हणजे ऑप्शन नंबर आपलं आलेलं आहे 3, 11.88 चौरस मीटर. ठीक आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 150 चौरस सेंटीमीटर असून त्याची बाजूची गुणोत्तर 3, 4, 5 या प्रमाणात आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती आहे. तर सुरुवातीला आपण जेवढे पण गुणोत्तर दिले त्याला x लावूया. ठीक आहे. x, 3x, 4x आणि 5x. ही सगळ्यात मोठी बाजू आहे ती, ही जी 5 झाली ही कर्ण आहे, ही उंची आहे आणि ही पाय आहे. आता काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. तर 150 क्षेत्रफळ दिलेलं आपल्याला इथे त्रिकोणाचे, आणि 1/2 सूत्रामध्ये आहे. उंची किती दिलेली आहे आपल्याला 4x, पाया किती दिलेला आहे 3x. याला सॉल्व करू आपण. तर 4x वर्ग 1/2. आता या सगळ्याला इकडे घेऊन या आपण, सॉरी इथे 4 त्रिक 12 होईल. 4 आणि गुणिला 3, 4 त्रिक 12. आता बघा 150 गुणिला 2 भागिला 12. आता बघा साईन 2 12, साईन 2 12, 6 × 30, म्हणजे एक्सचा वर्गाचा किंमत किती आली 25 आली, आणि एक्सची किंमत होईल 5. आपल्याला 5 मिळालं. आपल्याला काय म्हटलं आहे, कर्णाची लांबी किती आहे म्हटलं. कर्ण किती आहे आपला 5x, 5x आहे, म्हणजे 5x, एक्सची किंमत किती आली आपली 5, उत्तर काय येईल 25 येईल. तर कर्णाची लांबी ही 5 सेंटीमीटर होईल. ऑप्शन नंबर 1 याचं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न पहा बघा, एका चौरसाची बाजू 10% वाढवली तर
त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल म्हणते. तर बघा जे पण आपण चौरसाची बाजू घेऊ ती आहे पूर्ण घ्यायची कधी पण 100. 10% वाढवली म्हटलं तर आपल्याला 110 करावं लागेल, कारण की 100वर 10 वाढलेली आहे. ठीक आहे. आता याला कॅल्क्युलेट करून घेऊया. एकदम सोपं आहे. 100ला 100 गेले, या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. 11 गुणिला 11 झाले 21. ठीक आहे. तर चौरसाची जे क्षेत्रफळ आहे ते 21% वाढेल. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 याचं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न पहा. नाटकाच्या तिकिटाची किंमत 25% वाढल्यामुळे खप 15% कमी झाला, तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट झाली म्हणते. आता बघा 100 काय म्हणते, 100वर 25 वाढली म्हणते आणि किंमत वाढली म्हणते 25% आणि खप किती कमी झाला म्हणते 15%. म्हणजे 100मधून 15 वजा केले 85 राहिले. याला कॅल्क्युलेट करून घेऊ. 100ला 100 गेले. ठीक आहे. 25 चोक 100, 25 पाचशे 125. ठीक आहे. आता 4ने याला भाग देऊन देऊया. 4 एक 4, 4 2 8 आणि इथे 4 एक 4 पॉईंट आला. 4 2 8, 4 पंचे 20. तर पहा 21.25 गुणिला 5. ठीक आहे. 5ने याला डिवाईड करू. 5 5 डिवाईड म्हणू मल्टिप्लाय करू. 5 5 25, 5 2 10 2 12, 5 1 5 आणि 1 6, 5 2 10. ठीक आहे. 2 घराच्या नंतर पॉईंट 106.25. म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे 106.25. म्हणजे 100वर किती, तर 100वर किती झालेलं आहे 25. वाढ झाली का घट झालेली आहे. जर 100पेक्षा कमी राहिलं असतं तर घट झाली असती. 100पेक्षा जास्त आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे. सुभानराव 25 रुपये लिटर भावाने दूध खरेदी करतात. त्यात 1/4 भाग पाणी मिसळतात आणि ते दूध 30 रुपये लिटर या भावाने विकतात. तर त्यांना किती टक्के नफा होईल. आता बघा उदाहरणार्थ सुभानरावने 25 रुपये लिटर दूध घेतलं. म्हणजे आपण समजा पकडलं 4 लिटर त्याने दूध खरेदी केलं आणि 4 लिटरचे 25 रुपयाच्या भावाने किती रुपये झाले 100 रुपये झाले. ठीक आहे. त्यात 1/4 भाग पाणी मिसळलं म्हणते. ठीक आहे. म्हणजे 4 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर त्याने पाणी मिसळलं. म्हणजे 4 लिटर दुधामध्ये त्याने 1 लिटर पाणी मिसळलं. हे दूध झालं आणि हे पाणी झालं. ठीक आहे. म्हणजे टोटल झालं आता दूध पाणी मिश्रण हे भेसळवालं 5 लिटर. याची किंमत किती झाली 25 रुपये 30 रुपये भावाने. बघा त्याने मग काय म्हणते विकताना काय केलं आहे त्यानं पुढे बघा काय म्हटलं यांनी, मिसळतात आणि ते दूध 30 रुपये लिटर या भावाने विकतात. म्हणजे विकायच्या वेळेस त्यानं 5 लिटर दूध काय केलं त्यानं त्याची बी किंमत वाढवून टाकली. तर म्हणजे त्याची किती किंमत झाली 30 रुपये झाली. म्हणजे एका लिटरची 30 झाले. हे एका लिटरची किंमत आहे. ठीक आहे. आता 5 लिटरची किंमत किती झाली 6 पंचे 30 झालं असतं. ठीक आहे. 3 5 15 म्हणजे 150 रुपये भाव झाला. म्हणजे 5 लिटरची किंमत झाली 150 रुपये आणि 4 लिटरची त्याने 100 रुपये 100 रुपयामध्ये त्यांनी खरेदी केली. 150 रुपयाला त्यांना विकलं दूध. म्हणजे भेसळयुक्त दूध त्यानं किती रुपयात विकलं 150 रुपयामध्ये. आता आपण घेतलेले त्यानं खर्च किती केला 4 लिटर दुधावर त्यानं 100 रुपये. दूध प्लस पाणी त्यानं किती रुपयात विकलं त्यानं 150 रुपयात. म्हणजे 150मधून 100 वजा केले तर बघा इथे 50 राहील, इथे 100 राहील आणि गुणिला 100 राहील. कारण की टक्केवारी विचारली म्हणून टक्के काढत आपण. 100ला 100 गेले म्हणजे इथं काय राहील 50. म्हणजे त्यानं निव्वळ 50% इतका नफा कमवलेला आहे. म्हणजे बघा त्याने पाण्याची किंमत पाणी टाकूनसुद्धा त्याने दुधाचा भाव काय केलेला आहे 5 रुपयाने वाढवला. म्हणून तो 50% इतक्या नफ्यामध्ये त्याने बिझनेस केलेला आहे. तर 50% एवढं याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर अशाच प्रकारे सोप्या पद्धतीने गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रश्नामध्ये विद्यार्थी खूप कन्फ्यूज होतात, पण एकदम सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न बघूया.
तर बघा काय म्हणते, बाबूभाई आणि गुलाबचंद यांच्या नफ्याचे गुणोत्तर दिलेले आपल्याला 10:9. किती दिले? 10:9 आहे. व मुदतीचे गुणोत्तर दिलेले आपल्याला 4:3. मुदतीचे गुणोत्तर किती दिले? 4:3. बाबूभाईचे भांडवल 5 लाख आहे, तर गुलाबचंदचे भांडवल किती आहे? तर हा गुणोत्तर आणि प्रमाणासाठी प्रश्न आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण बघूया. तर बघा काय म्हटलेलं आहे, बाबूभाई आणि गुलाबचंद यांचे नफ्याचे गुणोत्तर दिले आहे. आपल्याला नफा दिलेला आहे, त्याचे गुणोत्तर दिले, आपण हे राईट साईडला घेऊ बरोबरच्या. ठीक आहे. आता बघा मुदतीचे गुणोत्तर दिलेले आपल्याला, तर मुदतीचे गुणोत्तर आपण घेऊया लेफ्ट साईडला. ठीक आहे. आता 4 हे मुदतीचे गुणोत्तर कोणाचं? बाबूभाईचं. म्हणजेच बाबूभाईचं याला भांडवलसुद्धा गुणीला करावं लागेल. 5 लाख भांडवल आहे बाबूभाईचे आणि मुदत किती आहे बाबूभाईची? 4 लाख 4 दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे. गुणोत्तरमध्ये 3 किती मुदत कोणाची दिली आहे? गुलाबचंदची. आणि गुलाबचंदची भांडवल विचारले जे आपल्याला दिलेलं नाही, ते आपण X मानू. ठीक आहे. हे झाली मांडणी, एकदम सोप्या पद्धतीने मांडणी आहे. आता काही नाही, आता आपल्याला फक्त काटपीट करणे आहे आणि सॉल्व करणे आहे. बघा 3ला हे 9 गेलेले, म्हणजे 3 त्रिक 9 आली इथं. हे 5ला हे 10 गेले, 5 दुने 10 आली इथे. 2ला हे 4 गेले, 2 दुने 4 आणि हे 3 येथे आले. ठीक आहे. डिनॉमिनेटरवरून अंशामध्ये आलेले आहे. 2 गुणिले 3 झाले 6. हा X इकडे गेला, म्हणजे Xची किंमत आली 6 आणि 6 काय आली? तर गुलाबचंदचे भांडवल आलेले आहे, कारण की X हे आपण भांडवल मानलेले होते गुलाबचंदचे. आणि ऑप्शन नंबर 1 आपला करेक्ट उत्तर राहणार आहे. 6 लाख रुपये हे गुलाबचंदचे भांडवल होते आणि 5 लाख रुपये बाबूभाईचे भांडवल होते. ठीक आहे. त्याला नफ्याचा जे गुणोत्तर आहे ते जास्त का मिळालं? कारण की त्याची जी मुदत होती, त्याला पैसा जो रोखून ठेवलेला होता तो एकाने जास्त रोखून ठेवलेला होता, म्हणून त्याने भांडवल हे जास्त मिळालेलं आहे नफ्याचं. प्रश्न पहा, पुणे ते मुंबई हे अंतर एक बस 5 तासात कापते. तेच अंतर 4 तासात कापण्यासाठी बसचा वेग ताशी किती टक्के वाढवावा लागेल? तर बघा हे एकदम टक्केवारीचं गणित आहे आणि टक्केवारीनुसारच आपण याला सोडवायचं. आणि यांनी विचारलंसुद्धा आहे टक्के किती वाढवायचे म्हणून. ठीक आहे. फक्त इथे ट्रेनच्या स्वरूपात गणित दिलेलं आहे. असं वाटतं की ट्रेनचं गणित आहे, पण हे आहे टक्केवारीचं गणित. हा एक टक्केवारीमधलाच एक टाईप आहे. ठीक आहे. तर याला काळ, काम, वेग किंवा अंतर या ट्रेनच्या गणितानुसार न सोडवता त्याला टक्केवारीनुसारच सोडवा. तर पहा कसं सोडवायचं याला. तर बघा 5 तासात कापते म्हणते आणि तेच अंतर आपल्याला 4 तासात कापायचं. तर सुरुवातीला काय करायचं? 5 वजा 4 करायचं, 1 आलं. हा 1 वर घ्यायचा आणि 4 अपॉनमध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. गुणिले 100 घ्यायचं. ठीक आहे. 4 दुने 8, 4 पंचे 20, म्हणजे 25% याचं उत्तर होईल. तर 4 तासात अंतर कापण्यासाठी बसचा वेग ताशी किती टक्के वाढवावा लागणार आहे? तर 25% वाढवावं लागणार आहे. ठीक आहे. तेव्हा कुठं ते 4 तासामध्ये ते अंतर कापणार आहे. कोणतं अंतर? पुणे ते मुंबई. ठीक आहे. हे फक्त हे अंतर ट्रेनच्या गणितासारखं दिलं आहे, पण हे टक्केवारीनुसार जर आपण सोडवलं तर लवकरच हे उत्तर आपल्याला येतं. पुढील प्रश्न पहा, एका गावची लोकसंख्या 70,000 आहे म्हणते आणि ती 71,050 झाली आहे म्हणते. ठीक आहे. म्हणजे लोकसंख्येत किती टक्के वाढ झालेली आहे म्हणते. आता बघा आपल्याला काय दिलं आहे? 70,000. 70,000मधून 71,050 म्हणजे जवळपास आपल्याला 1,050चा इथे फरक दिसत आहे. आणि अपॉनमध्ये बघा 70,000. ठीक आहे. गुणिले 100 करून घेऊया. शून्याला शून्य चालले जाईल, इथे वर 0 कटले, इथले बी 0 कटले. 7ने भाग देऊया. तर 7 × 7, 7 × 7, 7 × 5 = 35. ठीक आहे. हा 0 कटला, इथं पॉईंट आला, म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 1.5% लोकसंख्या वाढ झालेली आहे. तर टक्क्यानुसार विचारलेली आहे. ठीक आहे. तर 1.5% इतकी वाढ झालेली आहे. एका व्यक्तीला त्याचे वय विचारले असता तो म्हणाला की त्याचे वय 2, 3, 6, 12 आणि 36 चा लसावी, म्हणजे LCM आहे, तर त्याचे वय काढा.
तर त्यांनी घुमून फिरून प्रश्न क्रिएट केला आहे, म्हणजे कन्फ्युजन करण्यासाठी त्यांनी कन्फ्यूज केलेला आहे. पण एकदम कन्फ्यूज न होता एकदम सोप्या पद्धतीनं सरळ सरळ त्यांनी काय म्हटलेलं आहे, लसावी काढ म्हटलेलं आहे, बाकी काहीच म्हटलेलं नाही. तर बघा आपण याचा लसावी काढूया, LCM काढूया. तर बघा सर्वात पहिले 2 भाग द्यायचा, सगळ्यात लहान संख्या 2 आहे. तुम्ही 3 सुद्धा देऊ शकता. तर बघा 2 एक 2 इथं जाणार नाही, 2 त्रिक 6, 2 सक 12, 2 एक 2, 2 आठी 16. ठीक आहे. परत 3 देऊया, 3 एक 3, 3 एक 3, इथे एक जसं तसं, 3 2 6, 3 सक 18. परत 2 जाईन, 2 एक 2 आणि 2 त्रिक 6. आता भाग जाणार नाही. आता याचं डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून घेऊया. 3 गुणिला 3 9 झाले, आणि 2 गुणिला 2 4 झाले, आणि 9 गुणिला 4 36 झाले. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, तर 36 हे उत्तर येईल. तर त्याचे वय किती आहे, तर 36 इतके वय त्या व्यक्तीचे आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. 833च्या घनाच्या एकक स्थानी कोणता अंक असेल, कोणत्याही संख्येच्या घनाचा. तर बघा यांनी काय म्हटलेलं आहे, एकक स्थानचा अंक. म्हणजे बघा हे जरी यांनी 8वर असे 3 3 3 असे खूप सारे असे अंक जरी दिले असते ना, तरी आपल्याला याच्याशी काहीच घेणं देणं नाही. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं का याचा घनाचा एकक स्थानचा अंक काय आहे. आता बघा यांनी जर हीच संख्या जर यांनी अशी दिली असती 1023,433 किंवा 2023 किंवा 223,432 अशी दिली असती, आणि याचा एकक स्थानचा अंक काढायला लावला असता, तरी त्याच पद्धतीने काढला असता. आता बघा आपल्याला 833 दिलेला आहे. या 833मध्ये ह्या 83चं काहीच काम नाही. आपल्याला हा जो शेवटचा 3 दिलेला आहे एकक स्थानचा, याच्याशी मतलब आहे. आता याने काय म्हटलं, एकक स्थानच्या घनाच्या एकक स्थानचे अंक कोणता. बघा हा 3 गुणिला 3 केला, आणि परत 3 करावं लागेल. तर बघा 3 त्रिक 9, इथं 9 आलं, आणि 9 त्रिक 27. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, एकक स्थानचा अंक हा 7 येईल. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे 7. आता बघा तुम्हाला दुसरं उदाहरण देऊन सुद्धा सांगतो. आता बघा समजा 1236 आहे. याचा जर एकक स्थानचा अंक विचारला घनाचा, तर काय करावं लागेल, 6 गुणिला 6 गुणिला 6, 6 6 36, इथे 36 आले. परत हा एकक स्थानचा अंक घ्यायचा, हा सोडून द्यायचा 3, हा 6 गुणिला 6 करायचा, म्हणजे 6 गुणिला 6, परत आलं 36. म्हणजे एकक स्थानचा आता अंक काय आला 36, म्हणजे सॉरी एकक स्थानचा अंक आला 6. ठीक आहे. याचं उत्तर राहील 1236चं 6 हे उत्तर राहील. आता समजा उदाहरणार्थ 1284,98 असं राहिलं. याचा एवढा मोठ्या अंकाचा वाटतो त्यांनी एकक स्थानचा अंक काढा घनाचा. तर बघा काय करायला लागेल, हे सोडून द्यायचे एवढे अंक, शेवटचा अंक घ्यायचा, 8 गुणिला 8 गुणिला 8 घ्यायचा, 8 8 64. याच्यातला बरं 2 अंक आहे, हा अंक सोडून द्यायचा, एकक स्थानचा अंक घ्यायचा, हे 4 आणि 8 गुणिला 8 चौक 32. आपल्याला एकक स्थानचा अंक विचारला आहे, म्हणून उत्तर करेन आपलं आता इथं 2. ठीक आहे. समजलं असेल तरी एक वेळा अजून तुम्हाला एक अंक देऊन सांगतो. बघा 7, 107चा एकक स्थानचा अंक काय म्हटला त्यांनी घनाचा. तर बघा 7 गुणिला 7 गुणिला 7 करावं लागेल, 7 7 49. एकक स्थानचा विचारला आहे म्हणून हा कट करून घ्यायचा, 9 7 63. उत्तर आले 63, आणि आपला एकक स्थानचा अंक काय राहील 3. म्हणजे याचं उत्तर राहील 3. आणि हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 7. ठीक आहे. अशाच प्रकारे सोप्या पद्धतीने गणित शिकणे